Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. कृष्णा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आज आपण जसं ठरवलं होतं पहिल्या अध्यायाचा सार बघणार आहोत आपण. आपण प्रार्थनेने चालू करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणैक निपुण धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवन मन्यो शरण्याकरो. श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमत्तालिको वंदे रूप सनातन उर्वजुगो श्री जीव गोपालको. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टं मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदेश्च सर्वे अहमेव विद्यो वेदान्त वेद विदेव चाहम्. हरे कृष्णा. तर पहिला अध्याय जो आहे शॉर्ट मध्ये बघूया इथे. तर पहिला अध्याय जो होता त्याच्यामध्ये त्याचं नावच आहे अर्जुन विषाद योग. आपण पाहिलं होतं अर्जुन विषाद योग त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये जो 1 ते 27 जो श्लोक आहे त्याच्यामध्ये युद्धाची तयारी हे सगळं आणि स्टार्टच होतं जसं आपण पाहिलं की जी सुरुवात जी आहे ती धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते. आणि धृतराष्ट्र इथे काय विचारतो, माझे पुत्र आणि पांडवाचे पुत्र. म्हणजे इथेच त्याचा जो एक कपटीपणा आहे की हे राज्य मला घेऊन टाकलं पाहिजे आणि पांडवांना नाही भेटलं पाहिजे म्हणून तो इथे त्याचं ते विभाजन करत आहे. ऍक्च्युअली पाहिलं तर सगळेच कौरव होते. इव्हन जे 5 पांडव आहेत ते पण कौरव, कारण कुरु वंशात आलेले आहे. दे आर ऑल्सो कौरव. पण इथे तो म्हणत आहे की माझे पुत्र आणि ते पांडवाचे पुत्र. तर इथेच तो विभाजन करत आहे हे आपल्याला दिसतं इथे. आणि मग तिथे दुर्योधन जो आहे, दुर्योधन त्याचं स्मार्टनेस त्याचं दिसतं आपल्याला की तो कसा जातो आणि आपले जे गुरु आहेत द्रोणाचार्य त्यांच्याजवळ जाऊन तो आपले जे सैनिक आहेत त्यांचे जे तो चालू करतो जे पांडवांचे जे सैनिक आहेत की कसे ते बलशाली आहेत, किती बलशाली आहेत. तर बोलता बोलता त्याला स्ट्राईक होतं की अरे मी असं त्यांची स्तुती करत राहिलो तर माझे सैनिक हताश होतील, ते घाबरून जातील. म्हणून तो तिथे थांबतो आणि मग तो स्वतःच्या सैनिकाची मग जी गणना करायला चालू करतो की पितामह भीष्म आहे, तुमच्यासारखे द्रोण जे गुरु आहेत ते आहेत, आणि मग असं तो सगळं बोलत राहतो. आणि मग पुढे मग संजय जो आहे, संजय बोलायला चालू करतो आणि त्याच्यामध्ये संजय जेव्हा बोलतो तेव्हा जे चिन्ह आहे, जे विजयाचे जे चिन्ह आहेत त्याच्याबद्दल वर्णन करतो की जसं जे पांडवांची जे शंका आहे त्याच्याबद्दल बोलतो. मग जे त्यांचा रथ आहे त्याच्याबद्दल बोलतो की तो रथ आहे, त्या रथावर एक ध्वजा आहे, हनुमानजीची पताका आहे. ते हे सगळे जे चिन्ह आहे आणि साक्षात माधव म्हणजे लक्ष्मीजीचे जे पती आहेत ते आहेत. तर हे सगळे जिथे आहेत ऑटोमॅटिकली त्यांची विजय होणार हे असं चिन्ह तो सगळे जे
विजयाचे चिन्ह आहे ते त्यांच्या बाजूने आहे, तो त्यांना इनडायरेक्टली सांगत आहे धृतराष्ट्र. आणि मग नंतर हे जे चिन्ह आहेत 12 ते 22 श्लोक मध्ये आहे, आणि 21 ते 27 मध्ये श्लोकांमध्ये आपल्याला भगवान कसे भक्तवत्सल आहेत त्याच्याबद्दल वर्णन होतं त्याच्यामध्ये. तर हा पहिल्या सेक्शन आहे. दुसऱ्या सेक्शन मध्ये हा या सेक्शन मध्ये 1 ते 27 श्लोक जे श्लोक आहे त्याच्यामुळे या अध्यायाचं नाव सैन्य निरीक्षण योग आहे. आणि हा जो दुसरा सेक्शन आहे त्याच्यामध्ये अर्जुन युद्ध न करण्याचे कारण सांगायला चालू करतो. त्याच्यामुळे या हा जो अध्याय आहे त्याचं नाव अर्जुन विषाद योग पण आहे. तो कसं म्हणजे त्याचं दुःख प्रकट करतो की मला हे युद्ध नाही करायचं. तर त्यांनी टोटल 5 कारणं दिली होती. तुम्हाला आठवतं कोणाला? टोटल 5 कारणं दिली होती. आणि त्या 5 कारणांमध्ये जे पहिली 4 कारणं आहेत ती या अध्यायामध्ये आहेत. तर मी रिपीट करतो. 4 कारणं जे आहे सी, ई, डी, एफ हे जर आपण जे अल्फाबेट्स लक्षात ठेवत आपल्याला त्याची कारणं लक्षात राहतील. सी फॉर कंपॅशन, की त्याला करुणा येते की हे सगळे जे सैनिक मारले गेले तर काय उपयोग, म्हणजे माझं जरी राज्य जरी मला भेटला तरी उपयोग काय? तर त्या सगळ्यांबद्दल करुणा होत आहे की माझे आजोबा ते मारले जातील, म्हणजे गुरु मारले जातील. तर मग त्याच्या मनामध्ये एक प्रकारची करुणा येते, कंपॅशन. मग ई इज फॉर एन्जॉयमेंट, उपभोग. आता सगळे हे जर मेले तर आपण पाहिलं होतं की कुठल्याही गोष्टीचं जे काय म्हणतात त्याला खरा जो आनंद आहे, जसा तर कोणी एक नवीन वॉच घेतला किंवा नवीन गाडी घेतली किंवा बंगला घेतला, काही एनिथिंग, तर त्याला एवढा आनंद होत नाही जेवढे आनंद त्याला त्याचे जेव्हा मित्र त्याची वाहवा करतात, मैत्रिणी, अरे अरे वा काय मस्त घड्याळ आहे तुझा, आणि किंवा मस्त गाडी आहे, किती चांगला बंगला. तर हे जेव्हा त्याला सगळे बोलतात तेव्हा त्याला जास्त आनंद होतो. तर तो हे म्हणतोय की मला हे सगळं जरी राज्य मला भेटला तरी ह्याचा काय उपयोग? मी म्हणजे कोणीच नसता, कोणाबरोबर उपभोग करणार आहे या वस्तूचा, आणि म्हणून मला हे नको आहे. CED, डी इज फॉर डिस्ट्रक्शन. ते जे पण आपले जे रीतिरिवाज आहेत, जे आपली परंपरा आहे, जे ज्ञान आहे, ते सगळं आपले जे आजोबा आहेत, वडील वर्ग आहे, ते सगळे मारले जातील, तर फक्त बायका आणि मुलं राहतील. तर ह्यांना कोण बघणार आहे ना, कोण ज्ञान देणार? मग तो अजून एक त्याच्यामध्येच हे सांगतो की जेव्हा फक्त स्त्री वर्ग राहील तर तेव्हा वर्णसंकर जे आहेत ती संख्या पण वाढेल, कारण बायकांचं रक्षण करणारं कोणी नसेल. तर जे मुलं जे असतील ते सगळं वर्णसंकर असतील आणि त्यांना ज्ञान नसेल. तर CED आणि एफ फिअर फॉर सिनफुल रिॲक्शन, पापचं भय. त्याला हे वाटतं की मी आता सगळ्यांना मारलं तर ह्याचं पाप मला लागेल, मी नरकामध्ये जाईन, आणि मला हे नको. म्हणजे मी कदाचित मी हे युद्ध जिंकलो समजा तर काही वर्ष राजकारण, पण नरकात मला किती हजारो वर्ष राहावं लागेल. तर हे हा जो सौदा मला खूप महागात पडेल, तो बोलतो मला नको आहे. तर CEDF हे अल्फाबेट्स आपल्या लक्षात राहिले तर आपल्याला जे अर्जुनाची 4 कारणं आहेत ते आपल्याला लक्षात राहील. कंपॅशन, एन्जॉयमेंट, डिस्ट्रक्शन ऑफ फॅमिली ट्रेडिशन्स अँड फिअर ऑफ सिनफुल रिॲक्शन्स. आणि जे 5वं कारण आहे ते दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पुढे बघूया, ते दॅट इज इनडिसिजन. त्याला हे समजत नाही, तो गोंधळून गेलाय, आता मी काय करू? आणि ह्या सगळ्या जे ह्याच्यामध्ये तो एकदम गोंधळून गेलाय. तर हे आपल्याला या सेकंड सेक्शन मध्ये बघायला भेटतं. आणि या सेकंड सेक्शन मध्ये पुढे त्याचं आपण जसं अर्चना माताजींनी पण सांगितलं की ते जे काय बोलतात ते रोमांच होतो त्याला,
ते जे केस उभी राहतात, ते डोळ्यातून अश्रू येतात, त्याचं शरीर जे आहे ते त्याच्यामध्ये कंपन होता, गळा जो आहे त्याला एकदम भरून येत होता. तर हे सगळे चिन्ह येतात त्याच्या जे जे करुणेचे चिन्ह येतात त्याच्यामध्ये. आणि आपण त्याच्यामध्ये पाहिलं की करुणा किंवा कंपॅशन पण 2 प्रकारचे असतात, भौतिक आणि आध्यात्मिक. तर प्रभुपाद त्याच्यामध्ये क्लिअरली म्हणतात की हे जी करुणा होती ती भौतिक करुणा आहे. ती खरी करुणा नाही. खरी करुणा काय आहे? लोकांना बघून की कसे ते नरकाकडे ते धावत सुटले आहेत. म्हणजे इतकं इंद्रियतृप्ती, सेन्स एन्जॉयमेंट सगळं म्हणजे करत आहेत आणि त्यांना तुम्ही काही बोलत नाही. आणि म्हणून प्रचार जो आहे तो केला पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे. भगवद्गीतेबद्दल सांगितलं पाहिजे. "बाबा तुम्ही हे करू नका." भगवद्गीता आपल्याला भगवंतांनी कशाला दिली? कोणी ऐकायला तयार नाही. म्हणून सगळ्यांना पकडून सगळ्यांना हा जो गीतेचा संदेश आहे तो दिला पाहिजे त्यांनी. दॅट इज रिअल कंपॅशन. आणि त्याच्यामध्ये आपण उदाहरण पण पाहिलं होतं की जसं एक लहान बाळ जे आहे 5-6 वर्षाचं, जेव्हा तो आपल्या आई-वडिलांबरोबर कुठल्या फेअरमध्ये किंवा कुठल्या मेळ्यात जातो तो, त्याच्यामध्ये जेव्हा तो हरवतो, तर एक व्यक्ती त्याला काहीतरी अ, तात्पुरतं त्याला काहीतरी खाण्यापुरतं देतं आणि परत त्याला तिथे त्याच्यामध्ये सोडून देतो त्या ह्याच्यामध्ये गर्दीमध्ये. दुसरा व्यक्ती जो आहे त्याला त्याला खायला पण देतो आणि पैसे पण देतो आणि परत सोडून देतो. पण तिसरा व्यक्ती जो आहे तो काय करतो, तो त्याला घेतो, तो त्या काउंटरवरती जातो आणि तिथे तो माईकवरती अनाउन्स करतो की हा एक बाळ इथे हरवलेला आहे. त्याचे आई-वडील जे कोणी आहेत ते इकडे या काउंटरवरती या आणि ह्याला घेऊन जा तुम्ही. तर या तिघांमध्ये सगळ्यात हुशार कोण आहे? आपण पाहिलं होतं की त्याला खायला दिलं तरी काही उपयोग नाही. कारण परत तो त्याला भूक लागेल. त्याला पैसे जरी दिले तर ते पैसेही संपतील. तर खरा जो बुद्धिमान मनुष्य आहे, तो आहे की परत त्याला त्याच्या पित्याकडे त्याला सोडतो. तसंच हे जे आपण जे जीव आहेत, मनुष्य योनीमध्ये आज देवाच्या कृपेने मनुष्य योनीमध्ये आहोत. पण आपण असंच जर इंद्रियतृप्ती करत राहिलो, तो विल गो डाउन. आपल्याला पुढच्या आयुष्यात मनुष्याचा जन्म भेटणार की नाही माहित नाही. कुत्री, मांजर काही होऊ शकतो आपण. कुठल्याही पाप योनीत जाऊ शकतो. तर त्यांना काय करायचं? त्यांना पकडलं पाहिजे. प्लीज तुम्ही भगवंताचं नाव घ्या. देवाचं स्मरण करा. हे त्यांना सांगत राहिलं पाहिजे. आणि जेव्हा हळू सांगत राहिलं, तर त्यांना वाटतं की हां, अरे बाबा आपल्याला पण देवाचं नाव घेतलं पाहिजे आणि हळू ते परत त्यांचा जो खरा पिता आहे भगवान श्रीकृष्ण, त्याच्याकडे त्याला आपल्याला सोडायचं आहे. तर लोकं काय करतात की कोण गरीब असला की त्याला फक्त थोडंसं खायला देतात आणि किंवा पैसे देतात आणि सोडून देतात. पण ते त्याचं जेवण आणि ते पैसे किती दिवस त्याच्याकडे टिकतील? ते जेवण संपलं की परत 3 तासाने त्याला भूक लागेल. परत त्याच्याकडे पैसे असले थोडेसे, तर परत 2दा, 3दा तो 4 वेळेस किंवा दिवसभर खाईल तो. पण त्याच्यापुढे काय? तर खरं जो बुद्धिमान मनुष्य आहे, तो परत त्याला त्याचं ही अवस्था का आहे, ते त्याला कारण सांगतो आणि त्याला भगवंताची भक्ती करायला लावतो. तर तो खरा हुशार माणूस आहे. तर ती जी आहे ती खरी करुणा आहे. परत त्याला त्याच्या पित्याकडे सोड. तर हे आपण पाहिलं होतं. हे तर हे टोटल 4 कारणं आहेत आणि 5वं जे कारण आहे ते आपण 5व्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहूया. तर हा जो टोटल जो आहे, हा पहिला जो अध्याय आहे त्याचा सार आहे संक्षिप्तमध्ये. बाकी तर सगळं अर्चना माताजी आणि हेमांगी माताजीने दोघांनी चांगलं सारांश खूप चांगल्या रीते दिला होता. तर आय होप आता म्हणजे आपल्याला जो पहिला अध्याय जर ब्रीफली जर एक संक्षिप्तमध्ये कोणी विचारलं आपल्याला की भगवद्गीता म्हणजे काय, तर आपण त्यांना सांगू शकतो. अजून एक दुसरं एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये एक गौर गोपाल प्रभू तुम्ही पाहिलं असेल, जे आपले मराठीमध्ये पण खूप फेमस आहेत. हिंदीमध्ये ते त्यांचे रील्स, त्यांचे मुलाखत भरपूर असतात. तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी ॲक्रोनिम्स दिले आहेत. ते बोलतात ह्याच्याप्रमाणे पण आपण लक्षात ठेवू. तर पहिल्या अध्यायाचं जे ॲक्रोनिम आहे डाऊट, DOUBT. तर ते काय म्हणतात त्याच्यामध्ये की D इज फॉर
धृतराष्ट्र आणि दुर्योधन ही जी योजना आहे ते पहिल्या अध्यायामध्ये येतं. कसं दुर्योधन जो आहे तो सैन्याबद्दल सांगत आहे. धृतराष्ट्र कसं कपट करत आहे. डी ओ ओ फॉर ओमनियस रिझल्ट्स, म्हणजे जे चिन्ह आहेत, जे युद्धाचे चिन्ह आहेत ते डी ओ यू यू इज फॉर अनसर्टिनिटी, की अर्जुनाला वाटतं की हे युद्ध जिंकणार की नाही जिंकणार आपल्याला काही माहित नाही. ही अनसर्टिनिटी आहे. डी ओ यू बी बी इज फॉर बिविल्डरमेंट, म्हणजे तो एकदम चक्रावून जातो. मी युद्ध करू की नको करू, त्याला म्हणजे तो गोंधळून जातो, त्याला काही समजत नाही. माझे आजोबा पण आहेत, माझे गुरु पण आहेत, सगळेच नातेवाईक आहेत, तर यांच्याशी मी युद्ध केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, हे राज्य घेऊन मी काय करू, मी नातेवाईकांबरोबर राहू का. तर डी ओ यू बी आणि टी टी इज फॉर टर्निंग पॉइंट, जो शेवटी काय होतं त्याचा तो एकदम म्हणजे तो आला होता एकदम म्हणजे जोश मध्ये एकदम की आपल्याला युद्ध करायचंय, पण भगवान कृष्ण जेव्हा तो सांगतो की माझा रथ कौरवांसमोर उभा कर, तर भगवान कृष्ण चतुर्थीने काय करतात, त्याला बराबर पितामह भीष्म आणि जो द्रोणाचार्य त्यांच्या समोर उभं, त्यांनी जर कदाचित दुर्योधनासमोर उभं केलं असतं किंवा दुःशासन समोर उभं केलं असतं, लगेच त्याला आठवत असतं हीच लोक आहेत ज्यांनी माझं बायकोचं वस्त्रहरण केलं होतं, आम्हाला कसं लहान असतानापासून हा त्रास देत आहे. लगेच तो बोलला असता चला आपण युद्ध करूया. पण भगवान श्रीकृष्णांना भगवद्गीता बोलायची होती, म्हणून त्यांनी तो रथ कुठे उभे केला, पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य. तर ते बघून त्याचं मन एकदम भारावून गेलं होतं आणि तिथे तो टर्निंग पॉइंट होतो की तो म्हणतो की आता मला युद्ध नाही करायचं. तर हे पण एक जे आहे डाऊट, पहिला गीताचा जो पहिला अध्यायाचा जो अॅक्रोनिम्स आहे, हे पण जर लक्षात ठेवलं तर आपल्याला एक संक्षिप्त मध्ये आपल्याला या अध्यायाबद्दल आपल्याला लक्षात राहील आपल्याला. तर हे होतं सार. मी इथे थांबतो. कुणाला काही प्रश्न असेल किंवा काही अजून ऍड करायचं असेल, काही टीका असेल तर आपण घेऊ शकतो. हरे कृष्णा. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद जय की जय. इस्कॉन गुरु वृंद की जय जय. जय हरे कृष्णा. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. हरे कृष्णा. धन्यवाद सर्वांना. पुढच्या गुरुवारी भेटू. हरे कृष्णा.